मी पंजाब डक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की मी म्हणलं होतं की तुम्ही काय करा 3 मे पर्यंत तुमचा कांदा झाकून घ्या. कारण की काल बघितलं ना चंद्रपूर भागामध्ये खूप ठिकाणी पाऊस झाला, त्यांच्या धान्याचं खूप नुकसान झालं. तर आता आज आहे 4 मे. तर आज तुम्ही बघा, आज नंदुरबार भागाकडे लगेच टीव्हीला बातमी येईल की आज नंदुरबारकडे खूप पाऊस पडला, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये काय झालं, गुजरातकडे खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, आज नंदुरबार म्हणजे आज 4 मेला नंदुरबारकडे पाऊस येणार आहे. 5 मेला परत तो नाशिककडे येणार आहे. 6 मेला लगेच पुन्हा मराठवाड्याकडे येणार. 7 ला पुन्हा परत विदर्भाकडे जाणार आहे. 8 ला परत म्हणजे भाग बदलणार आहे. म्हणजे असं किती 6 मे पासून ते जवळपास 13 मे पर्यंत दररोज 2 दिवस ह्या भागात, दुसऱ्या दिवशी त्या भागात, पुन्हा ह्या भागात ह्या भागात, म्हणजे दररोज भाग बदलत सर्वजोर नाही पडणार, पण अवकाळी असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी की तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सूनला असं पोषक वातावरण समुद्रामध्ये आत्ताच तयार झालंय. म्हणजे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, लवकर देखील येणार आहे, वेळेवर येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की यावर्षी जवळपास 19 मेला अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे. म्हणजे 19 मेला अंदमानवर मान्सून येणार आहे 19 मेला, म्हणून हे लक्षात येतं. आणि तिथून काय होतं की लगेच तिथून कंप्लीट 22 दिवसाला आपल्या केरळला येतो. तिथून 4-5 दिवसात म्हणजे 15-16 जूनच्या दरम्यान आपल्याकडे पाऊस येण्याची शक्यता आहे. म्हणून हे लक्षात येतं. यावर्षी चांगला पाऊस आहे, खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. 6, 7, 8 मेच्या दरम्यान तुमच्या नाशिक भागाकडे, मुंबईला देखील खूप पाऊस पडणार आहे. म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे मुंबई, पुणे सगळीकडे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणजे लगेच काय होतं की बऱ्याच जणांचं लगेच असं मेसेज येतं की लगेच आज आमच्या भागात पाऊस पडला. तर तुम्हाला सांगतो, हे अवकाळी पाऊस सर्व दूर नसतो, फक्त जिकडे पडला तिकडे असतो. या पावसात विजेचं प्रमाण जास्त असतं. पण राज्यामध्ये 6 मे ते 14 मेच्या दरम्यान दररोज 2-2 दिवस, समजा आज उत्तर महाराष्ट्राकडे, आज बघा आज नंदुरबारकडे मुक्काम राहील, तर उद्याचा मुक्काम इकडे पुण्याकडे राहील पावसाचा, की परवाचा मराठवाड्याकडे राहील, त्याच्यानंतर 7 तारखेचा विदर्भात राहील. म्हणजे दररोज वेगवेगळा भाग करत असा पाऊस येणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं. मुंबईकरांना दिलासादायक बातमी, मुंबईला देखील तुम्हाला गरमीपासून सुटका मिळणार आहे. कोकणात देखील पाऊस येणार आहे. म्हणून कोकणातल्या आंबेवाल्याने तुम्ही तुमच्या आंब्याची काळजी घ्या. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.